हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये. आज आपण करणार आहोत अगदी दोन साहित्यात बनणारी उपासाची श्रावण स्पेशल बर्फी. चला तर मग माझ्या सासूबाईच्या हाताने ही बर्फी करूया आपण. अगदी पारंपरिक रेसिपी आहे. अगदी 20 मिनिटात तयार होते. मी इथे अर्धा किलो शेंगदाणे घेतले आहेत आणि ते भाजून घेतले आहेत. माप महत्त्वाचं आहे इथे. त्याची साल देखील काढून घेतली आहे. काही शेंगदाण्यांची निघाली, काही शेंगदाण्यांची नाही निघाली आहे. आता गॅसवर कढई ठेवली आहे आणि एक माप ठरवून घ्यायचं आहे आपल्याला, वाटी किंवा डब्बा. मी अर्धा किलोचा डब्बा घेते आहे. मी डब्याच्या साहाय्याने साखर मोजून घेते आहे आणि साखर बुडेल इतपत पाणी टाकते. मला 1 कप पाणी लागले आहे. पाण्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे. माझ्या सासूबाई ही बर्फी खूप छान पद्धतीने करतात. टेस्टला देखील अप्रतिम लागते. शिवाय 2च साहित्यात ही बर्फी तयार होते. उपवासाला आपल्याला काही गोड खाऊ वाटल्यास तर ही बर्फी नक्की ट्राय करा तुम्ही. तुम्हाला नक्कीच आवडेल. माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. तसंच माझ्या रेसिपीमध्ये काही त्रुटी असल्या त्या देखील कमेंट करून सांगा. आता शेंगदाणे मी मिक्सरला बारीक करून घेत आहे. बघा, इथे कुठेही तुपाचा तेलाचा वापर केला नाही मी. शेंगदाणे आपल्याला छान पद्धतीने बारीक करायचे आहेत. एकीकडे पाक देखील तयार होत आहे आपला. साखर पूर्णपणे विरघळली आहे पाण्यामध्ये. बघा, इथे प्रमाण महत्त्वाचं आहे, त्यामुळे प्रमाण बघून घ्या व्यवस्थित. तुम्ही एका वाटीच्या साहाय्याने प्रमाण ठरवून घ्यायचं आहे आपल्याला. पाक करतानाच आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे, खाली साखरचे क्रिस्टल तयार व्हायला नको म्हणून. आता मी एका डिशमध्ये पाणी घेते आहे पाक चेक करण्यासाठी. डिशमध्ये पाणी घेतल्यानंतर पाकाचा एक थेंब टाकायचा आहे आपल्याला. दुसरीकडे मी ताटाला ग्रीस देखील करून घेत आहे. बघा माझ्या सासूबाई कसं चेक करत आहेत पाक. पाकाची जास्त गोळी मला वळायला नको आहे, अगदी नॉर्मल प्रमाणात वळला पाहिजे. आता पाक तयार झाला आहे. आपण खाली उतरून घेऊया गॅसच्या आणि ज्या साह्याने आपण माप घेतलं साखरेचं त्याच डब्याने आपण शेंगदाणा कुटाचं माप घ्यायचं आहे. शेंगदाणा कूट परफेक्ट प्रमाणात टाकला पाहिजे. अगदी सेम माप घ्यायचं आहे साखर आणि शेंगदाणा कूटचं. पाकात कूट टाकताना सारखं हलवत राहायचं आहे आपल्याला. बघा, या प्रकारे एका हाताने सतत ढवळत राहायचं आहे. कुठेही गुठळी वळायला नको आहे. सारखं हलवत राहायचं आहे. दुसरीकडे मी ताट देखील ग्रीस करून घेतलं आहे. ताटाला तूप लावून ग्रीस करायचं आहे आपल्याला ताट. तुम्हाला दिसताना पातळ दिसेल, पण गार झाल्यावर छान बर्फी तयार होते, मऊसूद होते. तर ताटामध्ये ग्रीस केलेल्या ताटामध्ये आपण सगळं शेंगदाण्याचं सारण टाकून घेऊया. अगदी 20 मिनिटात ही बर्फी तयार होते. चवीला काजू कतलीपेक्षाही छान लागते. शिवाय हेल्थसाठी देखील चांगली आहे. पाक ओतल्यानंतर शेंगदाण्याचा कुटाचा पाक ओतल्यानंतर आपल्याला ताट देखील सारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे बर्फी एकसारखी होते, कुठेही जाड बारीक होत नाही. ते कुठेही मी बटर पेपर वगैरेचा वापर केला नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीने पारंपरिक बर्फी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या सासूबाईंनी. थोडे गार झाल्यावर आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे. अगदी नॉर्मल गार झाल्यावर अगदी सहज वड्या पडतात. तुम्ही कटरच्या साहाय्याने करू शकतात, पिझ्झा कटरच्या साहाय्याने देखील करू शकतात. माझ्या सासूबाई ते चाकूच्या साहाय्याने करत आहेत. उपवासाच्या दिवशी तुम्ही अगदी 20 मिनिटात ही बर्फी तयार करू शकतात. छान 15 ते 20 दिवस आरामात ही बर्फी टिकते, कारण की आपण इथे शेंगदाणे भाजून घेतले आहेत. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा.
तसेच रेसिपीमध्ये काही त्रुटी असतात त्या देखील कमेंट करा, मी त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तुम्हाला माझ्या हातच्या कोणत्या रेसिपी बघायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगा, मी त्या दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन. बघा किती सहज वड्या पडत आहे. इथे पूर्णपणे गार झालेलं नाहीये बर्फीचं सारण. आता तुम्हाला काढून देखील दाखवते मी. जशी जशी बर्फी गार होईल तशा वड्या छान निघतील. मी वडी देखील काढून दाखवते बघा तुम्हाला. कुठेही ते मिल्क पावडर वापरलेली नाही किंवा खवा वापरलेला नाही. अगदी 2 साहित्यात बनवली आहे ही बर्फी. दिसते ना डोळ्याला छान. चला तर मग करूया लवकर सबस्क्राईब मला. वड्या छान काढून घ्यायच्यात आपल्याला. रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.